श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। श्री राम राम कृष्णात्मज राम राम, श्री राम राम राधा सुत राम राम, श्री राम राम तारानुज राम राम, दत्तप्रिय क्षीरसागर राम राम। असे सावळी सद्गुरु राममूर्ती, कपाळी टिळा कस्तुरी भस्मपंक्ती, जटाभार माथा गळा अक्षमाळा, मुखी हास शीशा प्रबोद्री काळा। गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुसता, पापं तापं च दैन्यं च हरे श्री गुरुदर्शनात्। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1325व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी व चतुर्दशी, सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील श्री सद्गुरू सत्संग मंडळ पुणे या ठिकाणी तारीख 26 फेब्रुवारी 1989 या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी दिलेला दिव्य संदेश। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज सत्संगाला आशीर्वाद देण्यासाठी मी स्वतःच या ठिकाणी उपस्थित आहे। पुणे सत्संग मंडळाची प्रगती पाहून मला अतिशय आनंद झाला। एकंदर यांची शिस्त, वागण्याची पद्धत, सामान्य माणसांचे भाव निर्माण करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे। सत्संग मंडळामध्ये सर्व भक्तजनांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन माझं आगमन होणार आहे हे ठरल्यानंतर सर्वांनी त्याला सहकार्य केलं आणि सर्वांच्याच भक्तीला एक प्रकारचं उदाहरण आलं। हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण सत्संग नावाची संस्था स्थापन केलेली आहे, ती आता मूर्त स्वरूपात यायला लागली आहे। ठिकठिकाणी सत्संग स्थापन होत आहेत। ते स्थापन करण्यापाठीमागे माझा एकच हेतू आहे की आजकाल ठिकठिकाणी व्याख्यानं होतात, प्रवचन होतात, कीर्तन होतात, पण हे सगळे कार्यक्रम करमणुकीचे ठरतात। आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक पुरुषांची भेट होणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अध्यात्म आचरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। देवाची अशी इच्छा आहे की ज्या पुरुषांना त्यांची तेजोरूपाने भेट झालेली आहे त्या पुरुषांची सर्वांशी भेट व्हावी, म्हणजे ते त्या बंधनातून मुक्त होतील। आणि अशा पुरुषांचा अनुग्रह जर आपल्याला लाभला तर तो अनुग्रह ईश्वराचाच आहे असं मानायला काही हरकत नाही। आजकालच्या काळामध्ये ईश्वरी सेवा, गुरु असे काही विषय निघाले की लोक त्याची निंदा करतात किंवा त्याच्याबद्दल टीका करायची प्रवृत्ती लोकांची आहे। ही प्रवृत्ती माणसामध्ये जी निर्माण होते ती संशयाने। पण काही बुद्धिमान लोक असे आहेत की त्यांना संशय येतो आणि काही अजिबात बुद्धी नसलेला एक वर्ग आहे, त्यांना संशयही येत नाही आणि समजतही नाही। आपला शेजारचा मनुष्य हो म्हणाला तर त्याला हो म्हणायचं, नाही म्हणाला तर नाही म्हणायचं। पण ही प्रवृत्ती मात्र दिवसेंदिवस अत्यंत घातक आहे। ईश्वराचं अस्तित्व तुमच्यासारख्या लोकांना कदाचित अनुभवाला आलेलं नसेल, पण ईश्वराच्या ठिकाणी असा एक गुण आहे की ते अस्तित्व ज्या पुरुषांना अनुभवाला आलं असेल त्या ठिकाणी सर्व लोकांना आणून सोडायचं। तुम्हा लोकांना माझ्या भेटीची जी ओढ आहे ती काही मी तुम्हाला पत्राने कळवलेलं नसतं, सांगितलेलं नसतं, आग्रहाने या म्हटलेलं नसतं, पण ह्या सर्व गोष्टींची ईश्वरी शक्ती हेच त्याचं वर्णन करता येईल। ईश्वरच तुम्हा लोकांना बुद्धी देतो आणि तुमचे कल्याण व्हावं, तुमचे पाठीमागे कोणाची तरी शक्ती असावी, ही ईश्वराची तुमच्यावर केलेली दया आहे। माझ्या भेटीने तुम्हाला एकदा भेटूनसुद्धा तृप्ती झालेली दिसत नाही की मी एकदा आशीर्वाद देऊन ते थांबलं आहे असंही नाही। तुम्हा लोकांच्या बाबत तर मला असं पाहायला सापडतं की मी नरदेही असून अखंड बोलत राहावं, अखंड श्रम करीत राहावेत आणि तुम्ही नुसतं ऐकत राहावे। हा जो विलक्षण प्रकार पाहायला सापडतो हा प्रकार माझ्यामध्ये ईश्वराने दिलेल्या बुद्धीचा असावा। तेव्हा
देवाजवळ माझी अशी प्रार्थना आहे की देवा, मी सतत बोलत असतो, हे सतत ऐकत असतात. एकदा मला तरी बुद्धी दे मौन धरण्याची, म्हणजे निदान यांना तरी कळेल काय आहे ते. पण आज मितीपर्यंत मी मौन धरावे असं कधी त्यांना वाटलंच नाही. अखंड बोलणं चालू असतं, अखंड सांगणं चालू असतं. हा जो चमत्कार पाहायला सापडतो, हा चमत्कार आम्ही घेतलेल्या ईश्वरी अनुभूतीचा आहे. आम्ही जे तुम्हा लोकांजवळ बोलतो ते अद्वैत असं बोलतो. आम्ही ईश्वराला जे पाहिलेलं आहे किंवा ईश्वर शक्तीचा अनुभव घेतलेला आहे तो तुम्हा लोकांच्या कल्याणासाठीच आहे. तुम्ही लोक या चरणांजवळ आले, याचा अनुग्रह घेतलात आणि खरोखरच या चरणांजवळ जर तुम्ही स्थिर झालात तर तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्याचं काम आमचं आहे. लोक काय करतात, येऊन आम्हाला प्रश्न विचारतात. अमकं कधी होईल, तमकं कधी होईल, अमकं व्हावं, तमकं व्हावं. पण ह्या तुमच्या अगदी सामान्य कल्पना आहेत. ज्यांच्याजवळ ईश्वरी शक्ती आहे किंवा ज्यांनी ईश्वराच्या शक्तीचा अनुभव घेतलेला आहे त्या चरणांजवळ जाऊन आपण जर स्थिर झालो तर मला वाटते की तुम्हाला माझ्याजवळ मागण्यासारखे काही राहणार नाही. आता ह्या गोष्टी सहवासाशिवाय होत नाहीत. ईश्वर जगात आहे किंवा नाही हा वादाचा विषय नाही. हा विषय आहे तो अशा पद्धतीचा आहे की आमच्या संगतीत तुम्ही लोक जर आलात तर तुमच्या जीवनात ज्या घटना घडणार नाहीत किंवा घडू शकणार नाहीत त्या आपोआप घडतील. अघटित घटना तव शरणम. अघटित घटना घडवून आणण्याचं तो जे काम करतो ते या सहवासाशिवाय होत नाही. तेव्हा सत्पुरुषांच्या संगतीत जाणे, गुरुपरंपरेत जे गुरु आहेत त्यांचा अनुग्रह घेणे, त्यांची सेवा करणे हाच तुम्हा लोकांना चमत्कार आहे. या सहवासात येऊन तुमच्या जीवनात होणारा जो फरक आहे हा काय तुमच्या शक्तीवर थोडाच आहे. आणि तुमच्यामुळे होत असेल तर माझ्या भेटीपूर्वी तो का झाला नाही, हा प्रश्न तुम्ही सर्वांनी स्वतःला विचारावा. काही हरकत नाही. पण हा जो परिणाम आहे तो आम्ही ईश्वरी अनुभूती घेतल्याचा परिणाम आहे. ईश्वराची ती सदिच्छा आहे आणि ती सदिच्छा ही खरोखरीच तुमच्यावर कृपा आहे की अनेक भक्तांना, अनेक साधकांना या चरणाजवळ आणून ठेवून त्यांचा अनुग्रह घेणे, त्याप्रमाणे त्यांची सेवा करणे हा ईश्वराचा मोठा चमत्कार आहे. ईश्वर जगात आहे असा मी नेहमी म्हणतो आणि वस्तुस्थिती अशी असते की जी वस्तू आहे तिच्याबद्दल लोक शंका घेतात. जी वस्तू आहे पण अनुभवाला येत नाही तिच्याबद्दल कोणी कधी शंका घेत नाही. उदाहरणार्थ, उद्या दगडाबद्दल कोणी शंका घेतं का पहा. दगडाबद्दल लोकांच्या भावना अशा असतात की याच्यात काही तथ्य नाही. आणि या ईश्वरी शक्तीबद्दल आजकाल सर्व ठिकाणी हे बोललं जातं की ईश्वरी शक्ती हे थोतांड आहे, सत्पुरुष हे थोतांड आहे. अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या ज्या काही दुष्ट प्रवृत्तीच्या शक्ती ज्या निर्माण होतात ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे. ही आताच्या काळात घडली असं काही तुम्ही समजू नका. रामाच्या वेळी रावण ही दुष्टशक्ती होतीच. भगवान श्रीकृष्णाच्या वेळेला कौरव नावाची दुष्टशक्ती होतीच. कंसासारखी एक दुष्टशक्ती होतीच. या भारत देशाचे वैशिष्ट्य आहे तर येथे सत्य अनुभवायला येत असल्यामुळे ते सत्य पुन्हा पुन्हा तपासून पाहण्यासाठी दैत्यसुद्धा जन्माला येतात. दैत्यांना सुद्धा ईश्वराची ओढ आहे, पण ती विरोधात आहे की तुझ्यापेक्षा मी मोठा असल्यामुळे तू कोण मोठा होणारा अहो, म्हणून ही शक्ती सारखी निर्माण होते. तसं सध्याच्या काळामध्ये ही अंधश्रद्धा निर्मूलन ही शक्ती निर्माण झाली आहे. मला काय वाटते की आपण ईश्वर शक्ती मानणारे लोक असल्यामुळे, त्याचा प्रभाव मानणारे लोक असल्यामुळे आपण या दुष्ट प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करावं किंवा त्या विचारांचा आपण विचारसुद्धा करू नये असं माझं मत आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.